त्या काय येत नाही. काय त्यांचं नाव, तुमचं फ्रेंड डेज का? नाही अजून नसेल झाली ते ॲन्युअल डेच काहीतरी आहे तिथं ना तेच करा येऊ नको मला लेक्चर. चलो केलं का कालचं? मला फक्त एकाच दिसलं. किती लोकांनी सॉल्व्ह केलं? इशिता वेर वर यू? तुम्ही तुम्ही का नव्हते? हां कोणाला? ते आतल्या बाजूला. हां बस. तुम्ही केले का लेक्चर्स? का जे पहिले झालेत ते लेक्चर्स केले का काल? मग काल काय केलं दिवसभर? काल दिवसभर करायला पाहिजे होते, म्हणजे आजचं लेक्चर समजलं असतं. आता अजून एक लेक्चरचा बॅकलॉग वाढला का? काल एक पण नाही केलं का? कुठलं पहिलं? किती लेक्चर झाले आपले टोटल? 8 झाले. मग आजचं 9. तुम्हाला 9 तास पण नाही, ते 9.5-10 तास असेल पूर्ण. कसं करणार आहे डे ऑफ स्टॉक? विशाल का नाही आला ऑफलाईन? अच्छा तू आहे का? दीपांशू नाही आहे. चला हरकत नाही. नोटबुक्स काढा पहिले. टुडे विल स्टार्ट विथ न्यू टाईप. बाकी सगळ्यांनी सॉल्व्ह केले ना काल क्वेश्चन्स? किती लोकांना नाही जमले? शुभम, तेजस? सर्व जमले? कुठे बघून की काय? कसं न बघता गेले? खरंच का? तुम्ही दोघं? यश, अमोल, विशेष तुम्ही बॅकलॉगचं काय कराल मग? लेक्चर केलं का? तुम्ही सॉल्व नाही केलं ना? कावर पुण्यात नाही नंबर लागला का? कुठे कॉलेज? काय माहिती. 2 तास नाही लागत एवढे. आलं ना 2 वरनं 1:30 बरोबर. का बरं एरर येतो? एरर आला तर कुठला आला पाहिजे ते पण सांगितलं. आता जर ठीक आहे, हे एरर मी तुम्हाला का सांगतोय माहिती आहे का? लक्षात ठेवा, जेव्हा आपण मशीन लर्निंगमध्ये करू ना, ते सगळे तुम्हाला सांगितलं की सगळे क्लासेस आहेत, स्कायकिट लर्न वगैरे हे सगळे क्लास आहे. आपण त्याचे ऑब्जेक्ट्स वापरतोय. तर ते ऑब्जेक्ट्स वापरताना माझं काय म्हणणं आहे की असे एरर्स येतील तर तुम्हाला ते एरर समजले पाहिजे, ते नक्की एरर काय सांगतोय. समजताय का? म्हणून मी एररकडे पण लक्ष द्या म्हणतोय. तुम्ही केलं का? तुमची फ्रेंड कुठे? तुमच्या फ्रेंड कुठे? त्या तुमच्यासोबत साक्षी वाटतं. गायत्री नाही, आकांक्षा नाही. ऑनलाईन करतोच. आकांक्षा बोललो मी, आकांक्षा. ठीक आहे. रितेश कुमार पण येत नाही. असो चलो.
Today we'll start with a new thing that is polymorphism. काय पॉलिमॉर्फिझमची नोटबुक काढा. पॉलिमॉर्फिझम मध्ये सगळ्यात म्हणजे त्याची एक मेन डेफिनेशन लक्षात ठेवायची काय, वन नेम मेनी फॉर्म्स. आता प्रत्येक पिलरचं आहे ना काही लक्षात ठेवायचं. जसं इनहेरिटन्स मध्ये काही करून झेडएम तुम्हाला 5 गोष्टी लक्षातच ठेवणे, काही त्याच्यात हे नाही, दुसरं काही दरबदर आहेच नाही. ठीक आहे, 5 गोष्टी माहिती इनहेरिटन्सच्या. ठीक आहे. एनकॅप्सुलेशन मध्ये काय लक्षात ठेवायचं, गेटर सेटर प्रायव्हेट. ठीक आहे, आणि ॲट्रिब्यूट. ठीक आहे. इथे काय लक्षात ठेवायचं, वन नेम मेनी फॉर्म्स. बट polymorphism is the combination of both inheritance, like it's a combination of inheritance as well. ठीक आहे, and simple oops like. ठीक आहे, तर याच्यामध्ये लिहिताना कसं लिहा, polymorphism it means many forms. ठीक आहे, what does it means, many forms म्हणजे काय, multiple methods or functions have the same name. कळलं का, याच्यावरनंच थोडाफार कोड लगेच डोळ्यासमोर आला असेल. काय, वेगवेगळ्या मेथड्सला सेम नेम असतं. दॅट कॅन बी एक्झिक्युटेड याचं सगळ्यात सोपं एक्झाम्पल माहिती आहे का, स्क्रीन शेअर करू. वन नेम मेनी फॉर्म्स ऑलरेडी घेतलेले. हे बघा, दिसते का स्क्रीन सर्वांना? हां, ठीक आहे. हे काय एक लेन आलं का, 6 बरोबर. ठीक आहे, चलो. ठीक आहे. अजून कशाला, आता लेन मला सांगा, सगळ्यांसाठी लाईक सगळे डेटा टाईप वेगळे वेगळे, करेक्ट, बट नाव एकच आहे ना. दिस इज द क्लासिक एक्झाम्पल ऑफ पॉलिमॉर्फिझम, लेन फंक्शन. आता लेन फंक्शन माहिती आहे ना काय करतो, टोटल लेंथ देतो किती आहे, टोटल किती एलिमेंट्स प्रेझेंट आहे. ठीक आहे, सो दिस इज एन एक्झाम्पल ऑफ पॉलिमॉर्फिझम, सिम्पल पायथन मधलं लेन फंक्शन, करेक्ट. ठीक आहे, तुम्ही तुमच्या भाषेत एवढं लिहिलं नाही तरी चालेल, यू कॅन राईट इट इन युअर ओन लँग्वेज. वन नेम मेनी फॉर्म्स. ठीक आहे, टपलच्या फॉर्ममध्ये त्याचं काय काम आहे, अगेन तेच काम करणं, नाव पण सेम. लेंथमध्ये आपलं लिस्टमध्ये काय आहे, सेम, नाव पण सेम. आणि टपल आपलं सेटमध्ये काय आहे, अगेन बोथ द थिंग्स सेम. ठीक आहे, फंक्शन सेम असू शकतो. कदाचित तुम्ही जर 2 मेथड्स बनवले, 2 डिफरंट फंक्शन्स बनवले, एक बनवलं एक डेफ डिस्प्ले, दुसरं बनवलं डेफ शो. ठीक आहे, दोघांचं काम एकच आहे, किंवा
बघायला तर नाव पण सेमच आहे. तुम्ही पहिल्याला पण डेफ शो करा, दुसऱ्याला पण डेफ शो करा आणि दोघांचं काम एकच करा. हे तेच सांगते. फक्त मध्ये सपोज शो करताना तुम्ही वरती टेबल दाखवताय आणि खाली शो करताना तुम्ही एक इमेज दाखवताय. इमेजला शो करताय. कळलं का? डेटा व्हिज्युअलायझेशनमध्ये कसं शो करतो आपण? DF डॉट शो. ठीक आहे. पण तसंच इकडे काय करतो? प्रिंट. करेक्ट. बट हे त्याचा एक्झाम्पल तर नाही आहे, बट मी तुम्हाला DF शो आणि डिस्प्लेने तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. पुढे पॉलिमॉर्फिझम इज ऑफ 2 टाईप्स. व्हेरी इम्पॉर्टंटली. पहिलं कुठलं आहे? रन टाईम पॉलिमॉर्फिझम आणि दुसरं कुठलं आहे? कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम. कोणत्या 2 टाईप्स आहे? रन टाईम आणि कंपाईल टाईम. हे विचारत नाही, बट यू मस्ट नो. ठीक आहे. तर रन टाईम पॉलिमॉर्फिझमला मेथड ओव्हर रायडिंग पण म्हणतात. काय? आणि दुसरं कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझमला काय म्हणतात? मेथड ओव्हरलोडिंग. बट ते पायथनमध्ये सपोर्ट करत नाही, बिकॉज पायथन इज डायनॅमिकली टाईप्ड. पायथन एरर्स देतं डायरेक्ट एक्झिक्यूट करताना. 0 डिव्हिजन एरर, ॲट्रिब्यूट एरर वगैरे. ठीक आहे. दोन गोष्टी, ओव्हर रायडिंग वगैरे काय आहे ते सांगतो. डक टायपिंग काय आहे ती एक कन्सेप्ट बरं याच्यात नाही आहे नोट्समध्ये, मला लक्षात द्या फक्त सांगायची. ठीक आहे. आता सगळ्यात मेन क्वेश्चन, वाय इज पॉलिमॉर्फिझम इम्पॉर्टंट? ठीक आहे. वाय डू वी नीड पॉलिमॉर्फिझम? तर पहिली गोष्ट आहे, अलाव ऑब्जेक्ट्स टू रिस्पॉन्ड डिफरंटली टू द सेम मेथड कॉल्ड. काय? एखाद्या ऑब्जेक्टला वेगवेगळ्या पद्धतीने तो रिॲक्ट केला पाहिजे. त्याने ऑब्जेक्ट कळतो ना आपण, जो ऑब्जेक्ट बनवतो तो वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट केला पाहिजे जेव्हा सेम मेथड कॉल केली तेव्हा. कळलं का? अलाव ऑब्जेक्ट्स टू रिस्पॉन्ड डिफरंटली टू द सेम मेथड. व्हॉट? अलाव ऑब्जेक्ट्स टू रिस्पॉन्ड डिफरंटली टू द सेम मेथड. आणि दुसरं काय आहे? अनेबल्स रायटिंग फ्लेक्झिबल रियुजेबल कोड दॅट वर्क्स अक्रॉस टाइप्स. नीट अँड लेबल्ड कोड सारखं तुम्ही लिहा असो. अनेबल्स रायटिंग फ्लेक्झिबल रियुजेबल कोड दॅट वर्क्स अक्रॉस मल्टिपल टाइप्स. याच्यामध्ये ना रेक्टँगलचा एक क्वेश्चन आहे, इझी कॉमन आहे खूप. जे मी तुम्हाला सांगितलं. काय? पॉलिमॉर्फिझम इज अ कॉम्बिनेशन ऑफ इनहेरिटन्स और वी कॅन से मल्टिपल इनहेरिटन्स. मल्टिपल इनहेरिटन्स काय झालं? प्रांजल, व्हॉट इज मल्टिपल इनहेरिटन्स? Two or more child class inherits from one parent class. 2 or more Child class inherits from one parent class. बरोबर का? मल्टी लेवल. हां. तिसरं हायरार्की. गुड आहे म्हणजे लक्षात. चला ठीक आहे. गुड. आता एक लगेच क्वेश्चन बघू. क्रिएट अ पॅरेंट क्लास व्हेकल विथ मेथड स्टार्ट. एवढं तर करता येईल. व्हेकल बनवला, मेथड क्लास. याच्यात इन्स्टन्स व्हेरिएबलची गरज आहे नाही, त्या फक्त मेथड बनवायची. क्रिएट चाइल्ड क्लासेस कार अँड बाईक दॅट ओव्हर राईड दिस मेथड. दिस पाहिजे.
यू ओव्हरराईट द मेथड स्टार्ट. विदाऊट बघता घेता का बनवायला? इंटरेस्टिंग आहे का? अरे सोपं आहे ना. पहिली गोष्ट तर काय, हां समोरच आहे तुमच्या क्लास व्हेकल. त्याच्यामध्ये काय डेफ स्टार्ट. प्रिंट तुमचं करा, बघू नका. बरोबर असंच राहतं ना. नेक्स्ट काय, पुढचा क्लास बनवायचा. कसा बनेल क्लास? काय बनवायचा क्लास? काय, बाईक किंवा कार. हां, इनहेरिटेड बाय. त्याच्यामध्ये काय मग डेफ स्टार्ट. बरोबर का? तिसरं कसं आहे बघा, कार स्टार्टेड विथ द की. बरोबर. बाईकला कोण इनहेरिट करेल? बरोबर चाललं आहे. क्लास बाईक व्हेकल. त्याच्यामध्ये काय डेफ परत लॅपटॉपवर कोण करत आहे रे? नोटबुक सांगितली आहे ना. हा बरं असं करता. मला काय हाऊस नाही, तुमची प्रॅक्टिस व्हा म्हणून मी नोट्स सांगतो. नोट्समध्ये सांगितलं तुम्हाला पण नोटीस झालं असेल, जेव्हा तुम्ही लिहिता ना तर डोक्यात बसतं, असं नाही बसत. चलो एवढं झालं. तुम्हीच सांगा पुढे. व्हेकल नावाचा क्लास केला पहिल्यांदा आपण. लेट्स से ए इक्वल्स टू व्हेकल. हां बरोबर. ए डॉट स्टार्ट. ठीक आहे. आता इथे आपल्याला बाईक किंवा कारचा मी बनवून घेतला काय कार. सी मी बनवून घेतला बाईक. 3 क्लास झाले. पण आता मी ए डॉट स्टार्ट केलं. आता मी बी डॉट स्टार्ट करतो. ठीक आहे, किंवा मी नवीन याच्यात करतो. चल काय आलं रे? करेक्ट कार. नाही तर मी सी डॉट स्टार्ट करतो. आलं. वन नेम मेनी फॉर्म्स. म्हणजे मला तर मशीन लर्निंगचं ते माहिती आहे, पण रिअल लाईफ त्याचं पॉलिमॉर्फिझमचं कसं आहे, जसं मी तुम्हाला डेफ डिस्प्लेचं डिस्प्ले आणि शोचं सांगितलं ते पण मग ते तर याच्याच ह्याच्याने झालं. रिअल लाईफ कशी सांगता येईल? 2 मुलांची नाव सेम. कन्व्हिन्सिंग नाही वाटत.
चला आपण बघू ना. Different payment options, credit card, UPI, net banking, all can all be handled through single method like process payment. Good. मी तुम्हाला ML चं सांगितलेलं फक्त. Data pre-processing libraries, scikit-learn. See, I told you. Fit, predict, apply. Split, fit, and apply. असं आहे ते. कळलं का? ओके. Even I didn't know. काय खोटं बोललो. Polymorphism चे real life example. So the person can be an example. How? Because at a time, a person plays different roles in human society. Like it can be a friend of someone, he may be a son of someone, and maybe he may be husband. Hmm. At the single time, he plays a different role in human society. त्याला कोड कसं करणार पण? It's like a real life example. Yes, people would like to. मला कोड कसं करायला पण इंटरेस्टिंग आहे ना. It's a coding साठी नाही, just समजण्यासाठी. क्लास पर्सन घेऊ आपण. आणि नंतरचे क्लास चलो हां थांबा ना करूयात ना. क्लास डेफ हां सेल्फ आपलं काय घ्यायचं सगळ्यात पहिले त्याला किंवा सेम नेम क्लास पर्सन कसं येईल मग किंवा रिलेशन घेऊ चला. नाही हां ए बरोबर ना. एक थांबा बरोबर आहे शांत राहा. रिलेशन प्रिंट नो रिलेशन इथे घेऊ. ॲट द मोमेंट तर नो रिलेशन आहे ना. मग आपण त्याला क्लास आपण एक बनवू. ब्रदर घ्या चला. ब्रदर पर्सन ठीक आहे. डेफ रिलेशन कळलं का? रिलेशन काय घेतलं इडियट्स. रिलेशन प्रिंट ही इज ब्रदर नाव. ओके ठीक आहे. क्लास घेऊ आपण. अरे आता काय घ्यायचं? हे अरे आपलं इनहेरिटन्स सारखं झालं. दुसरं काहीतरी घ्या. हजबंड तो पण एक व्यक्तीच आहे. डेफ रिलेशन. तुम्हाला कसं सुचलं हे का बघितलं कुठे? ओ ओके. ही इज दी हजबंड नाव. ठीक आहे. अजून एक बनवायचा का क्लास? एक लास्ट बनव. RIMD. By the way, you can use written as well. I hope you know. Print. He is a array. ठीक आहे. आता हां
ए इक्वल्स टू पर्सन बनवू आपण. एक सेकंड थांबा. ते यार व्हेकल्स इथे कुठे बोलतो मी. हां इथेच बनवूया. ए इक्वल्स टू पर्सन, बी इक्वल्स टू ब्रदर, सी इक्वल्स टू husband, D equals to friend. ए बराबर है. हाँ ए डॉट रिलेशन क्या रे. रिलेशन उस मामले में थोड़ा नो रिलेशन. बी डॉट रिलेशन. तेव्हा पण तुम्ही कोड केलेला का. ते थेरी होती ना. हाच तर डिफरन्स आहे. कुठेतरी तर थेरी काम आली. ही इज ब्रदर नाव. सी डॉट रिलेशन हाँ गुड. ऐसे इंटरेस्टिंग है तो मुझे भी कोड करने में मज़ा आता है. समझ लगा. ऑनलाइन यस सर. ठीक है. प्रांजल आपने लेक्चर क्यों कर रहे हो. अरे पढ़ाई वढ़ाई छोड़ो, एंकर वैंकर बनो और कॉलेज के काम आओ. लेकिन नहीं, आपको पढ़ाई करनी है. सर यावं लागतं कॉलेजला पण. तो वही तो बोल रहा हूँ. नहीं तो पढ़ाई वढ़ाई छोड़ो, IAS वाईएस बनो और देश के काम आओ. ये क्या, ये चलते रहता है. क्या है ये, कुछ नहीं है. घर जाके क्या बोलोगे, सर ने रिलेशनशिप्स पढ़ा है. छोड़ो छोड़ो आगे. यार इसमें ना एक मेथड है, डक टाइपिंग कहते हैं उसको, जिसमें ना अभी यहाँ पे हमने पॉलीमॉर्फिज्म में इनहेरिटेंस यूज़ किया है. ठीक है. जब भी हम पॉलीमॉर्फिज्म में इनहेरिटेंस नहीं यूज़ करते उसको हम डक टाइपिंग कहते हैं. लिख लो. ठीक है. What is it? वाचा. लग जाओ. Without inheritance. सेम आहे, फक्त इनहेरिटन्स घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे.
थोडं लक्ष द्या. झालं. सगळ्यात पहिले अगेन लेट्स टेक दिस क्लास. ओ सॉरी. पहिला हा क्लास कसला होता? डॉग. करेक्ट. क्रिएट 2 क्लासेस डॉग अँड कॅट विथ सेम मेथड साऊंड. ओके केलं. साऊंड सोबत आणि दुसरं करणं सोबत केलं, कॅट सोबत केलं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक असा फंक्शन बनवला ज्याच्यामध्ये साऊंड हा एक मेथड आहे. काय? साऊंड ही एक मेथड आहे. ठीक आहे. याला डक टायपिंग म्हणतात. आधीच सांगतो. दिस इज स्पेशल टाईप ऑफ पॉलिमॉर्फिझम. ठीक आहे. काय केलं आता? 2 तर वेगळे बनवले. आपल्या याच्यात इनहेरिटन्स नव्हता वापरायचा ना. ठीक आहे. काय झालं? तुम्हाला रॅन्चो सारखा फील येतोय का कि बचपन से पढ़ना चाहता था, इंजीनियरिंग कॉलेज में, अब पढ़ रहा हूँ, मजा आ रहा है. म्हणजे होतं का लहानपणीपासून NMD मध्ये शिकायचंय? आसान भाषा में बाहर जाइए. असो. डेफ एक आपण नवीन काय बनवलं इथे? एक फंक्शन. ठीक आहे. विथ पॅरामीटर ॲनिमल. ठीक आहे. पण हा ॲनिमल पॅरामीटर कसा वर्क होईल तो, जेव्हा त्याला साऊंड हा एक ऑब्जेक्ट लागेल. ठीक आहे. एक मेथड लागेल. ठीक आहे. नंतर मग आपण काय कॉल केलं? डॉग आणि कॅट. ठीक आहे. मेक साऊंड डी, मेक साऊंड सी. कळलं का? आता आपण ऑब्जेक्ट कसा कुठल्या पद्धतीने केला आहे क्रिएट. डॉग बार एक साऊंड. कधी कधी हे तुम्हाला कसं होईल माहिती का, मशीन लर्निंगमध्ये सपोज फिट आहे, फिट डॉट फिट, तर आपल्याला सपोज एखादी डेटा फिट करायचं तर आपण वी कॅन डायरेक्टली फिट इट विदाउट एक्सप्लिसिटली कोडिंग. आपण डायरेक्ट त्याला फिट ह्या ॲट्रिब्यूट या मेथडमध्ये आपण डायरेक्ट आपला डेटा फिट करू शकतो. नाही तर पहिले आपल्याला त्याला डिक्लेअर करा, मग हे करा. त्यापेक्षा डायरेक्ट फिट बनवलं आहे तर त्यामध्ये डायरेक्ट टाकून देतो. जसं इथे काय मेक साऊंड, त्याच्यामध्ये आपण जो पण आपला व्हेरिएबल आहे तिथे ते टाकून दिलं. तसं काय करतो मशीन लर्निंगमध्ये आपण, इथे एक्स असतो आणि इथे वाय असतो. ठीक आहे. काय असतं? एक्स आणि वाय. वाय काय आहे तुमचा? टार्गेट. एक्स काय आहे तुमचे? कालच सांगितलं होतं इडियट्स. एक्समध्ये काय तुमचे? फीचर्स. मग ह्या दोघांना आपण काय करतो? फिट करतो. कुठल्या पण एखाद्या मॅट्रिक्समध्ये, कॉलम ट्रान्सफॉर्मर मॅट्रिक्समध्ये वगैरे आपण त्यांना फिट करतो. कॉलम ट्रान्सफॉर्मर मॅट्रिक्स काय करतो? सांगतो. इट्स अ पाईपलाईन ज्याच्यामध्ये 2 गोष्टी एक होतात. लेवल एन्कोडिंग अँड फीचर स्केलिंग. जेव्हा सोबत कम्प्यूट करायचे तेव्हा ते मस्त एक्सप्लेन करेल. इथे कोड आहे. तुम्हाला हळूहळू तुमची कोडिंग कमी होऊन जाईल. जमलं का? हे समजलं का? काय 2 क्लास बनवलं तर एकदम म्हणजे असं तुम्हाला काही वाटलं नसेल. तिसरी गोष्ट काय केली, फक्त एक नवीन आपण फंक्शन बनवला. त्या फंक्शनमध्ये एक नवीन पॅरामीटर पास केला आणि त्या पॅरामीटरचं नेहमी काम काय? साऊंड. ठीक आहे. म्हणजे काय, दोन्ही वेळेस मागून फक्त याला कॉल करायचं. ठीक आहे. चलो हा करा. सर वरचा कोड परत एकदा एक्सप्लेन करा ना शॉर्ट मध्ये. हा काय प्रांजल एवढं सांगा, एवढं काय?
दिस इज युअर क्लास डॉग. आता मी काय बोललो, ही एक स्पेशल टाईप ऑफ पॉलिमॉर्फिझम आहे, थोडा ॲडव्हान्स आहे, पण त्याचा मी एक सिम्पल क्वेश्चन घेतला आहे. ठीक आहे. तो काय करतो, ह्या याच्यामध्ये काय आहे, या स्पेशल टाईप ऑफ पॉलिमॉर्फिझममध्ये नेहमी इनहेरिटन्स होतं, बट इन दिस स्पेशल टाईप ऑफ पॉलिमॉर्फिझम इनहेरिटन्स होत नाही. एक्सप्लिसिटली आपल्याला दुसरी गोष्ट करावी लागते, एक दुसरा फंक्शन बनावं लागतो. ठीक आहे. तर मग याला काय म्हणतात, डक टायपिंगमध्ये पहिले आपण आपला एक क्लास बनवला, दुसरा क्लास केला. नाही तर आपलं सिम्पल काय होतं, इनहेरिट केलं डायरेक्ट ऑब्जेक्ट नेम कॉल करायचं, पण आपल्याला ते करायचं नव्हतं. ठीक आहे. मग आपण एक दुसरा क्लास बनवला. आता या दोघांना काय करायचं होतं, आपल्याला दोघांना सोबत लाईक एक नवीन फंक्शनमध्ये दोघांनी सोबत काम केलं पाहिजे. ठीक आहे. एकाच ॲट्रिब्यूटवरती आपण डायरेक्ट साऊंड जर कॉल केला तर तो काय होईल, फक्त कॅट ते जे काय मेओज वगैरे जे आहे ते करेल. ठीक आहे. आणि डॉग बार्स करेल. ठीक आहे. बट आपल्याला काय पाहिजे, एकाच मेथडमध्ये एकाच नावामध्ये दोघं काम झाले पाहिजेत. कळलं का? जर मी DF साऊंड केलं असतं तर ते कशासाठी झालं असतं, फक्त कॅटसाठी. जर मी मग कॅटसाठी पण मला पाहिजे होतं की त्याने डॉगसाठी पण झालं पाहिजे. मग काय परत एक नवीन क्लास बनवावा लागला असता. करेक्ट. त्या क्लासमध्ये डॉग लिहिलं, मग परत मग त्याचा साऊंड कॉल करायला असता. पण मग प्रॉब्लेम आला असता की साऊंड क्लॅश झालं असतं, बिकॉज इनहेरिटन्स नाही झालं आहे. त्यासाठी आपण काय केलं, एक नवीन फंक्शन बनवला. त्या फंक्शनमध्ये एक नवीन पॅरामीटर पास केला आणि त्या पॅरामीटरला काय सांगितलं, तुझं काम काय आहे, जो पण साऊंड आहे त्याला, जे पण फंक्शन आहे नवीन, काय फंक्शन होतं आपलं साऊंड, त्याला काम करणं. पण आता त्या फंक्शनला पण कसं कळेल की कधी डॉगसाठी करायचा, कधी कॅटसाठी करायचा. त्यासाठी आपण त्याला सिम्पल काय करू, एका ऑब्जेक्ट क्रिएट करताना डॉगसाठी एक ऑब्जेक्ट क्रिएट करून देऊ, क्लाससाठी ऑब्जेक्ट क्रिएट करून देऊ. करेक्ट. फक्त कॉल करताना मग हा नवीन फंक्शन जो आहे तो कॉल करू. आणि इथे मग एक्सप्लिसिट डॉट करायची गरज नाही, तो फंक्शन आहे, डायरेक्ट फंक्शनमध्ये व्हॅल्यू टाकून द्यायची. सिम्पल, क्लिअर एज दॅट. याला डक टायपिंग म्हणतात. डक टायपिंगमध्ये एवढं जरी सांगितलं ना, एक ॲडव्हान्स किंवा एक युनिक polymorphism technique where we don't use inheritance, rather we create a new function consisting of the both the variable with a unique parameter म्हणजे हा. आता हे theoretical झालं, म्हणून theoretical तुम्हाला समजलं नसतं. घ्या practical. कुठे झालं असतं, सगळ्यांमध्ये होऊ शकतं. करेक्ट. हो, त्याच्याने बरोबर. पण मग मोस्ट इम्पॉर्टंट सगळे इनहेरिटन्सनेच करता. हे एवढं कोण करत बसेल, कन्फ्युजन किती होईल. इनहेरिटन्सने किती इझी जात आहे. आपण बघा तो डॉग कसला होता, तो रिलेशनशिपचा असा करून घेतला. ठीक आहे. आता पण करू, तुम्ही होमवर्कला तो आपण केलेला डक टायपिंगने करून बघा होमवर्कला. ठीक आहे. चलो हा क्वेश्चन काय करायला. कळलं का प्रांजल मॅडम? मराठीत काय म्हणता अँकरला? सूत्रसंचालक रसिकाओ. प्रांजल, नवनाथ सरांची परमिशन घेऊन मग लेक्चरला बसायचं बरं का, ऑफलाईन. चला, इझी आहे. कोणी फ्रंट एंड डेव्हलपर आहे का तुमच्याकडे? हां, थोडं
उद्या परवापासून आपण नमपाय सुरू करू. शिवजयंतीची सुट्टी असेल. कृष्णा काहू सॅटर्डेला लेक्चर घेईल मी. कोणते? काय करायचं? लेक्चर तर होईल. काय बोलले? बेस आहे, बिल्कुल इमीडिएट नहीं सोचे. सोचेंगे. ऐसा इमीडिएट नहीं सोचे, सोचेंगे. कारण की नमपाय सुरू करायचं, परत मग गॅप पडला की झालं. आहे का कोणी फ्रंट एंड आलं? कोण आहे फ्रंट एंड? म्हणजे आपल्याला काय वेबसाईट वगैरे नाही बनवायची, आपला जो AI मॉडेल बनवणं आहे ना त्याच्यासाठी फ्रंट एंड पाहिजे ते बनवून. डॅशबोर्ड चांगला आहे, स्ट्रीमलेट विमलेट नाही आहे, फ्लास्क वगैरे असं चांगलं आहे त्याच्यामध्ये. ChatGPT काही वापरा, त्याचं काही हे नाही. हां हो का? तर मग मी तुला एका ग्रुपमध्ये ॲड करतो ज्याने याचे प्रोजेक्ट चालतात त्याच्यात. त्यांना मी डेटा सायन्सचे जे प्रिव्हियस बॅच आहे ना त्यातले 4 मुलं जे हुशार आहे ना त्यांना गेलं आहे. ते फ्रंट एंडवालाच नाही त्यांच्याकडे, ते बिचारे स्ट्रीमलेटवरच करतात. पण पूर्ण एंड टू एंड आहे तो त्याच्यात. ते सांगते शिकवतो तुला बरोबर. त्यांना मी सगळं शिकवून झाले. डॉकर, CI/CD पाईपलाईन्स. पण मग पूर्ण वेळ द्यावा लागेल, म्हणजे असं नाही, व्यवस्थित करा. तुम्हाला सध्या काही काम नसेल ना, मग अभ्यास आणि प्रोजेक्ट दोन्ही करायचं. शिकायलाच मिळेल, तुमच्याच डोमेनचा प्रोजेक्ट आहे. असा प्रोजेक्ट कुठे बाहेर मिळणारच नाही तुम्हाला. AI मॉडेल बनवायचं आहे सप्लाय चेनसाठी, GenAI रॅक बेस्ड. तुम्हाला पण दिलं असं इंटरेस्टिंग. चला झालं का? काय करायचं सगळ्यात पहिले? क्रिएट अ पॅरेंट क्लास एम्प्लॉय केला विथ मेथड ए सिक्रेट वॉर्स एंड गेम करून टाकेल तुमचं. टोनी स्टार्क होता का? हां चुलताच आहे ना तुमचा. कॉल करायला तुम्हाला. चलो काय केलं सगळ्यात पहिले? लेट्स से एक क्लास XYZ, ठीक आहे. त्यानंतर वी कॅल्क्युलेट सॅलरी डिफरंट युजिंग इन्स्टन्स व्हेरिएबल, ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्याची सॅलरी करायची होती एम्प्लॉयची. कळलं ना क्वेश्चन काय होता? समजला ना? काय? क्रिएट अ पॅरेंट क्लास एम्प्लॉय विथ मेथड कॅल्क्युलेट सॅलरी. सेकंड काय? क्रिएट अ चाइल्ड क्लासेस फुल टाइम एम्प्लॉय पार्ट टाइम इंटर्न समजा. दॅट कॅल्क्युलेट सॅलरी डिफरंटली युजिंग इन्स्टन्स क्लास. म्हणजे प्रत्येकाची सॅलरी वेगळी बट नाव काय? कॅल्क्युलेटेड सॅलरी. काय झालं? प्रत्येकाची सॅलरी काय? कॅल्क्युलेटेड सॅलरी, बरोबर ना? मेथड हां ती शो करायची आहे आणि प्रत्येकाची फक्त नाव पाहिजे. नाव एक इन्स्टन्स व्हेरिएबल घेतलं आहे. कळलं आहे का क्वेश्चन मागे? हां मी नाही करत. अरे EMP केला आपण, त्याच्यामध्ये काय? डेफ __ इनिट. पासमध्ये काय? सेल्फ नेम, करेक्ट.
त्याच्यामध्ये मला एक सांगा, प्रिंट आपलं सेल्फ डॉट नेम इक्वल्स टू नेम, करेक्ट? बरोबर. मग आता याचं काय येईल, डेफ कॅल्क्युलेटेड, अरे फंक्शन नेम येईल ना सॅलरी, याच्यामध्ये सेल्फ, बरोबर. प्रिंट करताना एफ स्ट्रिंग emp सॅलरी इज, आपण कॉन्स्टंट करून देऊ त्याला, ठीक आहे. एम्प्लॉय नाव त्याचं टाकून देऊ आपण, काय सेल्फ डॉट नेम सॅलरी इज, ठीक आहे. एवढं तर बरोबर. हा झाला पहिला, बरोबर. दुसरा, कोणाला इनहेरिट, दोन किती क्रिएट चाइल्ड क्लासेस, दोन बनवायचे ना. एक बनवला आपण क्लास फुल टाईम टाकू, एवढं कोण लिहित बसेल, EMP. लक्ष द्या, त्याच्यामध्ये काय अभि ठीक आहे, बरोबर. पण याचा स्वतःचं काय आहे का इन्स्टन्स, नाही. नेमच ठेवायचा ना, का वेगळं ठेवायचं, असं त्या नेम, ठीक आहे. याचं डेफ, आता तुम्ही म्हणाल सर इथे सेल्फ डॉट तुम्ही का नाही घेतलं, कारण की त्याचा स्वतःचा काही व्हेरिएबल नाही आहे. डेफ सुपरची गरज का पडते इथे, आय डोंट नो. अपडेट आला आहे नवीन मला, पहिले नव्हता येत. असो, प्रिंट काय टाकायचं रे, आपण घेऊ 30,000, ठीक आहे, बरोबर. आता तिसरं हे सुपर डॉट इन इथे वापरता येईल ना, हे सिम्पल आहे, तुम्हाला पहिल्या दिवशी सिंटॅक्स क्लिअर केलेला. तिसरं काय, इंटर्न घेऊ आपण, इंटर्न मध्ये त्याचं हे काय, डेफ आपल्याला रिटर्न करायचं, प्रिंट इंटर्न नेम इज काय, सेल्फ डॉट नेम, करेक्ट, अँड सॅलरी इज 10,000, ठीक आहे, करेक्ट. एवढं कॅल्क्युलेट वगैरे ते करू. मग आता मला एक सांगा, ऑब्जेक्ट कसे कॉल करणार. पहिलं ए इक्वल्स टू EMP, पॅरामीटर इथे पास करू का खालती, ऑब्जेक्टमध्ये करणार की इथे करणार, करेक्ट. आलं का एरर, एम्प्लॉय गौरी आलं. आता काय, ए डॉट ठीक आहे, बी इक्वल्स टू
विशाल बी डॉट ठीक आहे सी इक्वल्स टू इंटर्न सी डॉट कॅल्क्युलेटेड आलं का कुठलं रॉकेट सायन्स होतं यार प्रॅक्टिस करून होईल ते बाकी काही नाही कळलं का मग असं वाटतं मी करतोय कारण खूप केलेलं आहे म्हणून सोपं वाटतं आणि अप्रोच बघितलं का कसं केलं मी कसा बोलतोय ओके आता याचं झालं याला मग याचं निरेट करावं लागेल तसं मग पुढे जातो ठीक आहे जसं आपण त्याचा पण केला तुम्ही बघितलं तुम्ही काय नाव देऊ विचार करत होते मी रिलेशन दिलं म्हटलं हां ते पुढे परत काम होईल हे कशाने होईल तुम्हाला मी एवढे क्वेश्चन्स केलेत ना प्रॅक्टिस की मग सोपं वाटतं कळलं का हा थोडा आय नो ट्रिकी होता बरंच मोठा होता पहिले अशा कोड्सकडे बघितलं तुम्ही घाबरत असाल आता वाटतं का काही थँक्स मी लेटर हां जॉबला वगैरे थँक्स का हां विथ गिफ्ट अरे मग तर मी स्वतः जाऊन शोधतो तुमच्यासाठी जॉब चला झालं ओके अजून एक आता तुम्ही झाला आहे का टाईम ठीक आहे बरं ठीक आहे मग काय आता झालंच आहे तर सगळ्यांचं म्हणणं होतं का झालं आहे टाईम चला ऑनलाईन अटेंडन्स हे समजलं का आजचं लेक्चर नक्की ते जरा जास्तच हां जरा जास्त त्याच्यापेक्षा इझी आहे का हे हां ओके पण मग ते कोड केल्यावर हां मी दिलंय ना एक पॉलिमॉर्फिझमचं देऊ का मी तुम्ही उद्या येणारच नाही मग ChatGPT पण होणार नाही ए उभं ते काय नक्की करणार आहे फ्रंट एंड मी सांगतो श्रद्धाला हां हां ठीक आहे ट्राय तर करा तेवढंच तुमचं थोडं जे न्यायचा प्रोजेक्ट तरी त्याच्या याच्यामध्ये तरी राहील अजून येतं कोणाला फ्रंट एंड UI UX वेबसाईट हां ते व्यवस्थित दिसलं पाहिजे फक्त असं ते स्ट्रीमलेट दिसायला नको कराल का ठीक आहे मग दोघं करा तुम्ही हां मग करा ना ते प्रोजेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकलंय जे वापरायचं ते वापरा झाला पाहिजे प्रोजेक्ट हां रेपोजिटरीचे ॲक्सेस त्यालाच राहील ना ते असं लोकल डिव्हाइसवर थोडी करायला लागेल क्लाउडवर करायला लागेल झालं का अटेंडन्स लिहा पटकन हा फायदा होतो टीचर आणि स्टुडंट्समध्ये जास्त गॅप असेल तर मग नसेल तर मग माहिती आहे ना काय काय करू शकता काही नाही थोडा आज जाऊन अभ्यास कर की कसं एखाद्या ML मॉडेलला त्याला फ्रंट एंड कसं देऊ शकतो त्याचा प्रोजेक्ट स्ट्रक्चर काय फाईल स्ट्रक्चर काय
जर तू फ्लास्क वापरणार आहे ते आता ते तुला कोड देतील पूर्ण. त्यांचं प्रोडक्शन कोड वेगळा, EDA वेगळं, प्री प्रोसेसिंग वेगळी. महिना जातो आरामात. चालेल ना. अजून ऑनलाईन कोणाला येतं का फ्रंट एंड? प्रांजल, ओमकार. तर थोडं थोडं. ते काय स्लाइड नेक्स्ट करायला ठेवलं आहे का त्यांनी? ऑनलाईनचं टाकून देतो मी. रिॲक्ट केलं आहे का? अरे वा. तू काय वापरलं याला? ठीक आहे, चालेल, बघतो मी. तर मी त्यांचा ग्रुप ॲड झाला ना, सांगतो तुमच्या दोघांना ॲड करायला. Okay, online you can leave. Thank you. Thanks a lot.